मीच आता मी तुला पण सांगत नाही बापाला पण सांगत नाही असं माझ्या नशिबाला आलंय ना माझी मीच भुकते कोणी काय माझं बघू नका भुकती माझी तुला पण त्रास नको बापाला पण त्रास नको भुकती माझी आणि एक पण नाही इकडं आता सांगायला तुम्हाला की मला असा त्रास आहे तसा त्रास आहे हीच तर सांगत नाही सांगत नाही म्हणलं की नाही बोलायचं बी नाही तुझे तू कटाय घे मस्त तू आवरायचा तुझा नवरा ते माणूस ऐकायचं त्याला काय करायचं काय नाही त्याला कसा आवरायचा कसा आकळायचा नाही आकळला तर काय करायचं परत मला म्हणू नका तू असं का केलं मग ते तिकटा डावा काय केलं की नाही काय ना राहून तशीच बघ ते आम तिकटा डावा गाऊट बघा आता राहून दे बाट तशीच तसं असतं तसे सकाळी मोकळ्या तशा बांधते आता भाजी बी केली नाही लय गडबड करायला लागली नाही आता जीव घे आता चपात्या द्यायला लागली बांधून तर बरं झालं कारण की आता जायला मला पुढंच पडणार आहे आणि जाऊन कवा मी चपात्या करणार कवा भाकरी करायची असं ते गेल्यावर खावा सगळे लेकरं पुन्हा म्हणते आई भूक लागली गेल्या गेल्या खाते लेकरं सोडून ना त्यांना जाताना अजून काय तर नित्ती खायला वडापाव आता केळ डझनभर आपल्या नित्तीच्या वडापावपेक्षा आहे का नाही होय नाही दादाला नाही की केळं पप्पा तेवढं मला स्टँडवर सोडायला लागते फुगून बसले तर या बोललं ना तर बसू दे तसंच फुगून आता त्यांना घेऊन आणलं नाही आलं कुठं आणायचं का नाही येते काय करू आता मी हात मार बघ येते तर मार घ्या हात काय आपण हाकणार बघ बघ काय म्हणते तर बघ घालवा म्हणून खाटावर बसले काय इकडे काय करू येऊ तिकडे अहो इकडे आहे की म्हणावं काय करू लगेच लगेच पडत जमत नसतो लेकरू चालू इकडे या हो तिला पाठवूनशी नाही आवाज जाऊ आम्ही तुझं काय असेल पण बाप असला दोघांनी गाठी पडल्या त्या त्यांना फक्त जावाय पाहिजे ग जावायला आणलं नाही इकती या त्यांचं काय एवढं होतंय वाईट कुणाच ठेवाय आला इकडे पण तरच काय लेकीला पडतोय काय नाही ते नाही डोळ्याला दिसत 17 बाऱ्या बघितलं 17 वेळा काय तुम्ही केलं या 17 वेळा लावलंय तुम्ही उठती सुटती त्या नवरा म्हणते नवरा येत नाही नवऱ्याला काय तुला गोड वाटल मग हे बरं आहे ही अगोदर त्या माणसाला धरा लागतो तुला धरून चालत नाही आम्हाला नाही धरा की तुम्ही माझा जीव जरी घोट मिळाला तर त्याला धरा तुम्ही ते थोडे दिवस असते तर थोडे दिवस कटच काढावं लागतात कशाचं कट काढायचंय पप्पा सांगा तुम्ही कशाचं कट काढायचंय उठलं सुटलं असंच करतो तसाच करतो 17 बाऱ्या चालेल तिथं येते तू किती येते म्हणजे असंच करत नाही तसंच काय एकदा सांगितले ना तुला ते करू दे ना करू दे गप बसायचं ना आपल्या कामाला गाठ घालायची आहे त्यानं पोर आले ते कर काय थोडंफार हातभार लावू लागते की नाही आल्या शाळात सारखं उठायचं करत नाही करत नाही ही सगळं पाठवत असतो सुधारायचं बघा जरा झोपी लागत नाही त्या लोकांनी इतकी कामं करते ती गुरावली करते ती नवरा बायको दोन्ही होय तिचा जीव खायचा निवांत बसायचं किती दिवस खाय तर काय माया येईल का नाही माया येते त्याला माया येते सगळ्याची लेकरांची काय म्हणा विचार दिवसाला तिकडे येतो या आम्हाला काय कळत नसेल काय मला सुख आहे तिथं सुख आहे का आम्ही तू करायचं मग तुला सुख लागल माझ्या जीवाला आहे ना सुख तिथं सांगा तुम्ही काय मला मरत नाही मला पण चांगलं माहित आहे काय बी करायचं पैसे बी घ्यायचं काय करायचं काय काय म्हणता तुम्ही काय बी करायचं पैसे घ्यायचं कुणी घ्यायचं घ्यायचं ती मला पैसे तुझं देते कवानच जाऊन आणून काढून आणलं तर माहित होत नाही कसं माहित होत नाही तुम्ही म्हणतात तू तिथं जाऊन सांगायचं बघा डेअरीवर मी जायचंय का तस कसं जायचं डेअरीवर नवट मी जायचे का डेअरीवर सांग नाही पप्पा कसं बोलते ते काय मी एवढं बोललो तुम्हाला सांगते तरी तुम्हाला घाट फुटणार तर करू तर काय आता काय काठी घेऊन त्या माणसाला मारू का आम्ही काय करावं लेकरं बरोबर बसतात मला लाज वाटते तुम्हाला काय मी नेमकं करू सांगा तुम्हाला नीट बोलाय ना बघ माझ्यापर्यंत जात आहे नीट बोलावं नीट सावरावं उघड लाज नागरूच काढायची
आता तिथे त्या माणसाला गावात जाऊन त्यांना शिवाय देऊ का आम्ही आधी चहा चांगलं प्या. दिसतं का हा, चहा प्या आणि पुन्हा बोला मिळला नव्हता कधी झाला बोला आता तुझ्या गावात यायचं त्यांच्या तू बघ तुझ्या करतो तमाशा आम्ही मुलं चांगलं दिसत काय तमाशा करायला आपलं गोड ना पण ते ऐकत नाही बाय माणूस काय सांगावं त्या माणसासारखं हा. होते मी 2-3 दिवस पण माणूस एवढा ही जी आहे काय खरं नाही त्या माणसाचं नाही इथं पण आता येत नाही. नको येऊ तिथंच राहा नाही काय तुम्हाला करणार? पण सांगत नाही राम द्या कुणाला तुला पण सांगत नाही पप्पाला काय पण काय सांगत नाही. करावं आता राम दे काही कुणीच वजा काय वाटून बघू नका घ्यायचं. काहीच करू वजा नका आहे काही वाटून घ्यायचं अगं 12 लेक खपत्यात एक लेक घरात खपत नाही तू काय लागली सांगायला 12 लेक खपत्यात पण एक लेक घरात खपत नाही लेकीच्या जातीला चूर दिल्या घरची आणि अर्धानं माहेरला आलेली तेवढंच यात काय आई बापाची माया कळत नाही तुझं नाणं सोडून माझ्या घरी बस म्हणती असली माया माझ्यापाशी नाही तिने खटकाची जात आहे माझी सुद्धा तू आता नवरा नाही तर सांगते घरा नाही तर तुझा नवरा तुला ऐकत नाही म्हणल्यावर तू बाय कसली बायको झाली त्याची नवरा आकळाय शिकला आकळाव ग जरा तरी आकळून थापतय काय ती नागा थांबा आपलं होत तेवढंच करायचं बाकी तसं फिर त्या कामाला तिकडं काढी लागू दे की त्याच्या कामाला मी काय म्हणते या काय ती म्हणते घरात तर थांबत नाही नीट लेकरं बाळाला बायका पोराला जर नीट बोलत नाही बघत नाही नागा थांबाला जाऊन परत येईल की माघारी नागा बघ ना का तुम्हाला आहे ना घरात खायचं काय असेल तुला खायसाठी नाही खायचं. मी खायसाठी नाही बोलत खायचं काय नाही नागा थांबवलं कामाचं पण काय नाही. पूर्ण वस्तू ती म्हणायचं आणि पुन्हा का त्याला यायचं तेव्हा येऊ दे तू स्वतः माणसाला नादात लागू नको ती माणूस इतका हे आहे आगा 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 बघितलंय मी 2 दिवस होते आणि त्या माणसाची बजू धरून बोलाय सुद्धा मूर्ख माणूस आहे त्या माणसाची बजू तर धरून बोलत ते माणूस मूर्ख निघत त्या माणसाची धरलं तर असू दड मग ते पण ते काय व्हायचं दाते करणं बोलायचं होते काय तर पण आता काय भांडाय का बदलायला नाही ती पप्पाला घालवायला मला त्या पाण्यात असं टाकलं की मासं गोळा होत्या ते आणि त्या पाण्यापाशी गेला तर मासं धरायचं म्हणजे ते असं जळ टाकतो ते मासं सगळं जाते तेव्हा तसं नसतं कविता. असं काम आहे. बाहेर तर त्यामुळे ते रात्र धंदा करायला नाही आम्हाला. आम्ही ते धंदा बाहेर करणार किती नाही. दिवसाचं असतं 1, 2, 3 हा. लय झालं महिना आणि जर तुला लय जात सोडून दिल्यावर त्या बापाचा हिला चालत नाही मग ती कडावर सांभाळावं लागते पण कसं असतं आपण बी नीट वागावं नीट ही करावं रोज असं तमाशा करायचा नाही रोज भांडण करायचं नाही त्याच्या नादाला नाही लागल्यावर बघू बरं कसं रुटीन गेला संसार त्या घरात रामशीने बघू बरं करू कसं नादा लागत नाही शब्दाला शब्द लागल्यावर आपण लागायच नाही त्याला आपण बोलायचं कोण नाही. द्यायचं? जर बेकार शब्द बोलायला लागले तरी पण बोलत नाही. सांग मला ए, सोडायचं जाऊ सोडून शिना स्टँडवर सोडा तिथं हा इष्टी माझी मी जाते कडवर सेवा जाऊ घालून कडवू नगर तिथला ठिकाण बघा अजून मी रिकामी नाही माझी मला स्टँडवर सोड माझी मी जाते तिथं जाऊन अजून ती बोलायचं ही पापा बोलायचं ती नकोच बघू माझ्याच्या कसं रेटल तसं रेट ती माझी मी जाता मी तुला पण सांगत नाही बापाला पण सांगत नाही कसं माझ्या नशिबाला आलंय ना माझी मीच भुकते कोणी काय माझं बघू नका भुकती माझी तुला पण त्रास नको बापाला पण त्रास नको भुकती माझी आणि येत पण नाही इकडं आता काय सांगायला तुम्हाला की मला असा त्रास आहे तसा त्रास आहे हीच तर सांगत नाही सांगत नाही म्हणलं की नाही बोलायचं बी नाही तुझे तू कटाय घे मस्त तू आवरायचा तुझा नवरा ते माणूस ती बघते मी आता त्याला काय करायचं काय नाही त्याला कसा आवरायचा कसा कळायचा